आलो आहे कन्याकुमारीमध्ये. इथे पाठीमागं समुद्र आणि समोर मंदिर आहे. तर हे ठिकाण खास आहे कारण इथे पार्वती मातेचं कन्या रूपात पूजन केलं जातं. तिलाच कन्याकुमारी असं म्हणतात. तर इथे देवीने एका राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे इथं हे मंदिर निर्माण झालेलं आहे तिचं. म्हणजे देवी इथे अजूनही तपस्या करते इथं, अशी खासियत आहे. म्हणजे इथं असं प्रचलित आहे की तिचं वास्तव्य अजूनही इथे आहे. तर आपलं आता दर्शन वगैरे झाले आहे. तर कन्याकुमारी ही इतकी गोष्ट अशी जी मला कळाली की इथे मातेला एक हिऱ्याची नथ आहे, जी इतकी चमकते, इतकी तेजस्वी आहे ना. तर म्हणे पूर्वी इथे जे लोक मासेमारी करत होते ना, तर त्यांची अक्षरशः दिशा चुकायची, कारण तो इतका प्रकाश होता. तर त्यांना असं वाटायचं की सूर्योदय झाला की काय, किंवा त्याच्यामुळे ते दिशा चुकायचे. तर इथे आता खूप मोठी अशी भिंत बांधली आहे त्या लोकांनी. तर आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं आणि देवी इतकी सुंदर आहे ना, असं वाटतं की बघतच बसावं आणि हलू नये. तर इथे आत कॅमेरा वगैरे नेऊ देत नाही, त्यामुळे मी आतलं शूटिंग नाही घेऊ शकले. तर हे बाहेरचं आहे मंदिरातलं. इतकं सुंदर आणि इतकं शांत वाटतंय ना इथे. पण आता जातोय स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलकडे. तर इथून आता फेरीचा रस्ता चालू होणार आहे. इकडे पाठीमागे मंदिर आहे आणि इकडे समोर रॉक मेमोरियल आहे. चला. कारण मी जेव्हा 5वी-6वीत होते ना, तेव्हा मी आले होते, तेव्हा इथे काहीच एवढं डेव्हलप नव्हतं. खूप डेव्हलप झालं आहे आणि खूप सुंदर पण झाली. इथे सगळ्या सोयीसुविधा आहेत, खायची प्यायची दुकानं आहेत, सगळंच आहे इथे. तिकीट्स आहेत, 100ची एक लाईन आणि 300 रुपयाची एक लाईन आहे. बोट आलेली आहे आणि आम्ही जातो स्वामी विवेकानंद मेमोरियलकडे. तर इथे सध्या वारं एवढं नाही आहे, पण असं इथं लिहिलेलं आहे की जर वारं खूप असेल आणि जर लाटांची हाईट खूप असेल तर ते बंद करतात हे सगळं. तर सध्या एवढं आता वारं नाही, त्यामुळे मी आत्ता निघालो. स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलकडे. पाठीमागे माझा अथांग समुद्र आहे आणि इथे खडक आहे. ह्या खडकावरती स्वामी विवेकानंदांनी ध्यान केलं होतं, पूर्ण जगासाठी विचार केला होता. तर इथे ध्यान मंडप आहे, श्रीमंडपम आहे आणि इथे त्रिवेणी संगम पण आहे. आणि इथे थिरुवल्लुरचा एक खूप मोठा स्टॅच्यू आहे. थिरुवल्लुरू हे इथले खूप प्रसिद्ध कवी आहेत. त्यांनी 133 ओव्या लिहिल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांचा 133 फुटाचा इथे स्टॅच्यू आहे. जिथं ॲक्च्युली स्वामी विवेकानंदाची मूर्ती आहे. ध्यान मंडपम याच्या खाली आहे, पण इथे आत व्हिडिओ वगैरे घेऊ देत नाही, त्यामुळं आता स्वामी विवेकानंदाची जी मूर्ती आहे ती बघितली. खूप सुंदर मूर्ती आहे ती. विवेकानंद इथे 1892 साली इथे आले होते आणि ते काहीतरी 25 ते 27 डिसेंबरपर्यंत इथे होते, असं त्या शिलेवरती लिहिलेलं आहे. तर खूप सुंदर मूर्ती आहे आणि इतकं शांत आणि इतकं थंड वाटतं ना तिथे. एकदम मन प्रसन्न झालं त्यांचं दर्शन करून. तर आपण आलो आता ध्यान मंडपममध्ये आणि इथं कसला जोराचा वारा सुटला आहे. मी मोबाईल पण व्यवस्थित धरू शकत नाही आहे आणि खूप प्रचंड वारा सुटलेला आहे. आणि आता एवढा वारा सुटला म्हणजे इथं आय थिंक बोट्स राईड्स वगैरे बंद करतात ते इथल्या. तर आपण आता लकीली आपण आलो इथे. खूप वारा सुटला. माझा आवाज तुम्हाला ऐकू आला तर बरंच आहे म्हणा. हा एरिया असा एक बीच असल्यासारखंच आहे. तर एका खडकावरती त्यांनी एवढं सगळं बांधकाम केलेलं आहे. तर आपण आलो आहे आता ग्लास ब्रिजवरती.
तर आपण आता जातोय गांधी मंडपमकडे. तर गांधी मंडपम प्रसिद्ध आहे तर कारण इथे महात्मा गांधींच्या अस्थी ज्या आहेत त्या ठेवलेल्या पण आहेत आय थिंक. त्यामुळं खूप काम आणि खूप रिस्पेक्टफुल वातावरण आहे इथलं असं म्हणेन मी. आणि आजूबाजूला पण असे छोटे छोटे शॉप्स वगैरे आहेत इथे. आणि बाय द वे गांधी मंडपम हे आपण जे कन्याकुमारीचं हे पाहिलं होतं टेम्पल त्याच्या शेजारीच आहे. इथलं आर्किटेक्चर ना खरंच खूप अमेझिंग आहे. कारण 2 ऑक्टोबरला थेट सूर्याची किरणे गांधीजींच्या स्मारकावरती पडतात पण पाण्याचे एक थेंबही पडत नाही बरं. तर आपण आलो आता त्रिवेणी संगमकडे. त्रिवेणी संगम म्हणजे हिंद महासागर, बंगालचा उपसागर, अरेबियन समुद्र असे जिथे 3 समुद्र एकत्र येतात त्याला त्रिवेणी संगम असं म्हणतात. आणि त्रिवेणी संगममध्ये महात्मा गांधींच्या अस्थी पण विसर्जित केल्या होत्या. इथे जवळ तुम्हाला दिसत असेल तर आपण सकाळी आलेलो इथे स्वामी विवेकानंद मेमोरियल. आणि हे त्रिवेणी संगम जवळच आहे खूप. तर तुम्ही माझ्या मागं जो सभामंडप पाहताय तिथे ॲक्च्युली 16 पोल दिसतील तुम्हाला. पण मध्ये केरळमध्ये जे सुनामी आली होती त्यामुळे ही जी छत्री, हिला एक छत्री पण म्हणतात, ही छत्री अशी झुकली होती. तर ती सरळ करण्यासाठी त्यांनी सेंटरला एक पोल बांधलेला आहे. तर हे आपल्या भारताचं शेवटचं टोक आहे. आणि इथं आपलं जे व्ही शेप आहे भारताचा तो संपतो इथे. तर इकडे पाठीमागे हे स्वामी विवेकानंद मेमोरियल आहे, तिथेच कवींचं ते स्टॅच्यू वगैरे आहे. आणि इकडच्या बाजूला मंदिर आहे. सो असं सगळं समुद्र आणि सगळं असं खूप छान वाटतं. इथे खूप छान वातावरण आहे, खूप शांत. थोडी गर्दी आहे पण मस्त आहे इथे, खूप छान वातावरण आहे. आणि समुद्रामुळे एक वेगळंच आनंद, एक उत्साह, एक पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपला कन्याकुमारी संपतो. इकडे आपण कन्याकुमारीचं मंदिर पाहिलं, तिकडं आहे स्वामी विवेकानंदाचं मेमोरियल पाहिलं, समुद्र आहे पाठीमागं. अप्रतिम दिवस होता आजचा. नेक्स्ट डे पण असाच एक्सप्लोरिंग आणि खूप मजेशीर असणार आहे. तर व्लॉग केरळा ट्रिपचा दिवस 3रा आहे उद्या. तर नेक्स्ट व्लॉग उद्या येईल. तोपर्यंत स्टे ट्यून, कीप वॉचिंग, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड बाय.